केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या जीवनावरील लोकनेते शरद पवार या पुस्तक ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आर पाटील यांच्या हस्ते झाले। आमदार ॲडव्होकेट राम कांडगे लिखित लोकनेते शरद पवार या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनाच्या वेळी विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, आर पाटील, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे तसेच माजी खासदार श्रीनिवास जोशी, सूर्यकांत पलांडे, जगन्नाथ शेवाळे, विदुरा नवले, दत्तात्रय भरणे, माजी आमदार उल्हास पवार, कृष्णराव भेगडे इत्यादी उपस्थित होते। पाटील म्हणाले, मोठी माणसे जन्माला घालणे हे महाराष्ट्राच्या भूमीला मिळालेलं वरदान आहे, परंतु त्यांच्या हयातील त्यांचा सन्मान न होणे हा या भूमीला मिळालेला शाप आहे। त्यामुळे मोठ्या माणसांची चरित्रे त्यांच्या हयातीतच लिहिली गेली पाहिजेत। भूतकाळात केलेल्या चुका वर्तमान काळात सुधारल्या तर भविष्याचा अचूक वेध घेता येईल। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण 700 वर्षानंतर मार्गदर्शक म्हणून पाहतो। छत्रपती शिवाजी महाराजांना तर मोगलांबरोबर जेवढा संघर्ष करावा लागला नाही तेवढा स्वकीयांबरोबर करावा लागला। जिवंतपणी हे लोक मोठे का वाटत नाहीत ही शोकांतिका असल्याचे पाटील म्हणाले। खूप मोठी माणसे महाराष्ट्राच्या वाट्याला आली, परंतु त्यांच्याविषयी योग्य वेळी लिहिले गेले नाही, त्यामुळे छत्रपतींची जन्मतारीख वादाचा मुद्दा झाला, अशी खंतही पाटील यांनी व्यक्त केली। पवारांनी राजकारण, समाजकारणात घेतलेल्या विविध भूमिकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे। नव्या पिढीनेही त्यांच्यासारखे कर्तृत्व, त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे वळसे पाटील यांनी सांगितले। यावेळी उल्हास पवार यांचेही भाषण झाले। पुस्तकामागील भूमिका कांडगे यांनी व्यक्त केली। आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी बरोबरच अन्य भाषा ह्या बोलल्या जात आहेत आणि पवार साहेबांचं व्यक्तिमत्व राज्याच्या सीमा ओलांडून कधीच राज्याच्या बाहेर गेले। त्यांच्याबद्दलची माहिती अन्य भाषिकांना सुद्धा व्हावी म्हणून इंग्रजीमधलं भाषांतर सुद्धा लवकरच येणार आहे। त्यासाठी तर मी शुभेच्छा देईनच, पण आपल्या देशामध्ये हिंदी सुद्धा महत्त्वाची भाषा आहे। लवकरच हिंदीमध्ये सुद्धा अनुवाद व्हावा आणि त्यासाठी आवर्जून 2 प्रती मी आजच बुक करून ठेवतो। एक प्रत पहिली माझ्याकडे पाठवावी आणि दुसरी अजितदादांच्याकडे द्यावी, आम्हा दोघांनाही त्याचा उपयोग होईल। लवकरात लवकर तेही काम आपल्या हातून व्हावं ह्याही भावना मी व्यक्त करतो। अनेक प्रकाशन समारंभाला आम्ही मंत्री लोक जातो। मुलाच दादा माईक मध्ये आणि खाजगीत त्याचा फरक नको म्हणून मी सांगतो की प्रत्येक वेळी ते पुस्तक वाचूनच जातो असं नाही। फार झालं तर आमच्या पीएनी वाचलेलं असतं आणि कधी कधी त्याची प्रस्तावनाच वाचलेली असते। पण हे पुस्तक वाचताना एखादा माणूस ओळखीच्या वाटेनं सपासप पावलं पुढे टाकत जावा तसाच अनुभव मला आला आणि हे पुस्तक माझ्या ऑफिसमधल्या कोणी वाचलं नाही। मी सगळं वाचून ज्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करतोय हा सुद्धा माझ्या जीवनातला दुर्मिळ योग आहे। हे खाजगीतला आणि माझं माईक समोरचं सारखं आहे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो। कधी कधी कुणाच्या तरी तोंडून ऐकताना, माहिती घेताना ह्यातले अनेक प्रसंग, बहुतांश सगळे प्रसंग मी सुद्धा कधीतरी ऐकलेले आहेत, कधीतरी वाचलेले आहेत, कधीतरी बघितलेले आहेत। 78-79 सालापासून तरी मी तरी प्रत्यक्षपणाने किंवा अप्रत्यक्षपणाने सगळ्याच गोष्टीचा दुरून किंवा जवळून हा साक्षीदार आहे। अलीकडच्या काळात तर साहेबांच्या जवळ खूप वावरायला मिळालं। आयुष्यामध्ये किती पदं मिळाली, कुठली पदं मिळाली याहीपेक्षा
एका दिग्गज नेत्याजवळ काम करायला मिळालं ही आमच्यासारख्यांच्या दृष्टीने आयुष्यातली सगळ्यात मोठी मिळकत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. मागल्या 25-30 वर्षातलं महाराष्ट्रामधलं सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली परिवर्तनं बघितली तर त्याचा केंद्रबिंदू हे पवार साहेबच राहिलेले आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राजकारणाचे वारसदार असं त्यांचं वर्णन करताना शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे गतिशील वारसदार म्हणून सुद्धा आपल्याला तिथंच येऊन थांबावं लागतं. निर्णय नामांतरांचा असू देत, निर्णय महिलांच्या अधिकाराचा असू देत, प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू हे पवार साहेब राहिलेले आहेत. इतक्या मोठ्या दिग्गज नेत्याची जडणघडण कशी झाली, त्यांच्या जीवनावर अगदी कुटुंबापासून कोणाकोणाचे कसे प्रभाव पडले आणि सामान्य शेतकरी कुटुंबातला एक कार्यकर्ता आज राज्याच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत कसा पोहोचू शकला, ही पवार साहेबांची सगळी वाटचाल आपण अतिशय योग्य शब्दामध्ये वर्णन केलेली आहे. बऱ्याच वेळा एखादा लेख किंवा एखादा चरित्रग्रंथ हा अनुयायी किंवा कार्यकर्त्यांनी लिहिला तर त्यामध्ये अतिशयोक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हा ग्रंथ वाचताना एका शब्दाचीही अतिशयोक्ती आपल्याकडून झालेली नाही हे मी त्रयस्थपणाने आणि जाहीरपणाने आपल्याला सांगू इच्छितो. आज हा ग्रंथ लिहिण्याची आवश्यकता ही निश्चितपणानेच होती. त्याबद्दल मी सुरुवातीलाच तुमचं अभिनंदन केलंय. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की मोठी माणसं जन्माला घालणं हे महाराष्ट्राच्या भूमीला मिळालेलं वरदान आहे, पण हयातीत मोठी माणसं न समजणं हा महाराष्ट्राच्या मातेला मिळालेला शाप आहे. आज 700 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वर आम्हाला आमचे मार्गदर्शक वाटतात. ज्ञानेश्वर आज आम्हाला खूप मोठे वाटतात इतका कालावधी लोटल्यानंतर सुद्धा. पण त्या काळातली परिस्थिती बघितली तर जिवंतपणे संत ज्ञानेश्वर असून देत, तुकाराम महाराज असून देत, छत्रपती शिवाजी महाराज असून देत, त्या काळातल्या समकालीन लोकांच्या बरोबर मात्र त्यांना संघर्षच करावा लागला होता.